हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ DK। आजचा वर्कआउट आहे फॅट बर्निंग बॅक अँड बायसेप वर्कआउट वाईल लिफ्टिंग। आज माझा वर्कआउट बॅक आणि बायसेप आहे। स्टार्टिंग केलेली आहे डेडलिफ्टपासून। मी डेडलिफ्टचे 4 सेट्स घेत आहे 15 रेप्सचे। कम ऑन 1 2। डेडलिफ्ट हा फर्स्ट मीन्स पहिली एक्सरसाइज असण्याचे कारण आहे हा कंपाऊंड एक्सरसाइज आहे। याच्यामध्ये ओव्हरऑल फुल बॅक वर्क होते। त्यानंतर घेतलेलं आहे लॅट पुल डाऊनचे पण 4 सेट्स घेतलेले आहे 15 रिपिटेशनचे। वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन, याच्यामध्ये लॅटिसिमस डॉर्सी हा मसल मेनली वर्क होतो। तुम्ही पाहू शकता मी कसे स्लोली एक्सरसाइज घेत आहे, मोमेंटवरती कंट्रोल ठेवून। त्याच्यानंतर आहे नॅरो ग्रिप लॅट पुल डाऊन। याचे पण मी 4 सेट्स घेतलेले आहेत 15 रेपिटेशनचे। स्लोली 1 2 3। हा पण कंपाऊंड एक्सरसाइज आहे। याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मसल इन्व्हॉल्व होतात। तुम्ही पाहू शकता थोडंसं बायसेप पण इन्व्हॉल्व होतो। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे सीटेड रो बॅक 1 2 3 4 5 6। व्हेरी गुड। 7 8 9 10। गुड। याच्यानंतर एक्सरसाइज आहे सीटेड रो बॅक झाल्यानंतर मी घेणार आहे श्रग्स, डंबेल श्रग्स 1 2 3। डंबेल श्रग्समध्ये ट्रॅपिजियस मसल वर्क होतो। 5 6। याचे पण मी 4 सेट्स घेतलेले आहेत। स्लोली अप डाऊन। व्हेरी गुड। त्यानंतर स्टँडिंग केबल पुल ओव्हर। व्हेरी गुड। 2 3 4 5 त्याच्यानंतर थोडंसं पोजिंग करत आहे, बघत आहे। बायसेप तर चांगला दिसत आहे, बट पोटावरची चरबी खूप वाढलेली आहे। परत लोअर बॅकला पण फॅट खूप वाढलेला आहे। बराच गॅप पडलेला आहे वर्कआउटमध्ये आणि डाएटमध्ये, त्याच्यामुळे एवढं फॅट गेन झालेलं आहे। त्यानंतर घेत आहे डंबेल 1 आर्म रो। याच्यामध्ये तर बॅक चांगल्या प्रकारे वर्क होत आहे। त्याच्यामध्ये बायसेप पण चांगला दिसत आहे। कम ऑन अप 1 2 3। गुड। 4 लेफ्ट हैंड 1 2 3 4 5 6। व्हेरी गुड। 7 8। गुड। याच्यानंतर मी घेतलेलं आहे बायसेपचा वर्कआउट, डंबेल बायसेप कर्ल। याचे पण 4 सेट घेत आहे 15 रिपिटेशनचे। व्हेरी गुड। कम ऑन 2 3। गुड। कम ऑन 1 2 3। गुड। अजून बॉडीवरती खूप मेहनत करायची आहे। फॅट ओव्हरऑल फुल बॉडीवरती दिसत आहे। आता त्याच्यानंतर मी केबल बार्बेल कर्ल घेतलेला आहे। त्यामध्ये पण 15 रिपिटेशन 3 सेट घेत आहे 2 3। आणि याच्यानंतर थोडंसं बायसेप फ्लेक्स करत आहे, थोडंसं बॅकवरती पण फोकस। लोअर बॅक ओव्हरऑल बॉडीवरती खूप फॅट पकडलेलं आहे। आता माझे वेट जवळपास 90 kg आहे। 1 2 सेकंड सेट आहे 3 4 5 6। गुड। त्यानंतर रिव्हर्स केबल कर्ल हा माझा शेवटचा एक्सरसाइज आहे बायसेपचा अँड आजच्या ओव्हरऑल वर्कआउटचा। तुम्ही पण हे रूटीन तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करून तुम्ही पण चांगल्या प्रकारे फॅट लॉस किंवा तुमचे मसल डेव्हलप करू शकता।
त्याच्यानंतर लास्ट आहे फुल बॉडी स्ट्रेचेस. मी फुल बॉडी स्ट्रेचेस कंपल्सरी घेतो, कारण आता 2-3 वर्ष गॅप पडल्यामुळे माझी बॉडी खूप स्टिफ झालेली आहे आणि ते रिलीज करण्यासाठी किंवा मसल रिकव्हरीसाठी आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी मी कंपल्सरी शेवटचे 10 ते 15 मिनटं फुल बॉडी स्ट्रेचिंग करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ. आता असेच व्हिडिओ मी डेली अपडेट करत जाणार आहे आणि तुम्ही माझी रूटीन फॉलो करू शकता. तुम्ही पाहू शकता, मी बॅकचे स्ट्रेचिंग करत आहे. खूप बॉडी स्टिफ झालेली आहे. राईट. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ.